नमस्कार. मी विवेक रणवरे. आजच्या या वंडरफुल बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळींनो, वेलकम टू जर्नी ऑफ एंटरप्रेन्योरशिप. बेसिकली जसं तुम्ही या स्लाइड वरती वाचताय, लेट्स ग्रो टुगेदर विथ अ न्यू बिगिनिंग. म्हणजे काय? एकत्रित पुढे जाऊया. कारण आजपर्यंत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही कदाचित खूप चांगले प्रयत्न केलेले असतील आणि बहुतेक कदाचित ते सगळे प्रयत्न तुम्ही एकट्याने केले असतील. आणि बघा, जीवनामध्ये एका लेवल पर्यंत आपण एकटे निश्चितच काम करू शकतो आणि प्रगती करू शकतो. परंतु जर यशाचं शिखर गाठायचं असेल, फायनान्शियल इंडिपेंडन्स, आर्थिक स्वतंत्रता जर मिळवायची असेल, आपल्याला खूप मोठी काहीतरी अचीवमेंट करायची असेल, तर निश्चितच टीमवर्कच्या माध्यमातून आपण चांगली अचीवमेंट करू शकतो. एकट्याच्या बळावरती जर आपण पुढे गेलो तर कदाचित आपल्या यशाची मर्यादा राहू शकते. आणि म्हणूनच तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी आज या वंडरफुल एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एंटरप्रेन्योरशिपचा हा जो जर्नी आहे, हा का सुरू करायचा आपण? व्हाय एंटरप्रेन्योरशिप? समजून घेऊया. जर समजा तुम्हाला अधिक उत्पन्नाची आवश्यकता वाटत असेल आणि मी नेहमी म्हणतो की आता या दिवाळीच्या सीझनमध्ये कदाचित आपण सगळ्यांनी ही गोष्ट अनुभवली असेल की जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 50,000, 1,00,000, 1.5 लाख रुपये जर एक्स्ट्रा असते तर निश्चितच ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरी केली असती. याचा अर्थ आपल्याला एक्स्ट्रा उत्पन्नाची आवश्यकता नक्कीच आहे. जर समजा तुम्हाला असं वाटतं की माझ्या लाईफस्टाईल मध्ये काहीतरी सुधार झाला पाहिजे, ज्या पद्धतीने आम्ही आता सध्या राहतोय त्याच्यामध्ये सुधार झाली पाहिजे, राईट, आपली स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत. आणि बऱ्याच वेळेला आपण काय बघतो माहितीये का, लाईफस्टाईल किंवा स्वप्न पूर्ण करण्याच्या ऐवजी आज दैनंदिन गरजा भागवत असताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तडजोडी कराव्या लागतात. आज अगदी भाजी आणायला जरी गेलं ना तरी 20 रुपयापासून 30 रुपये पावशेर भाजी झाली की आपले डोळे वटारले जातात. मग काय सिलेक्ट करूया? मग आज नक्की 15 रुपये 20 रुपयाला कुठली भाजी पावशेर ती घेऊया, 30 रुपये 40 रुपये पावशेरवाली नको घ्यायला. 20 रुपयाच्या ऐवजी जर 40 रुपये कोथिंबीरची गड्डी असेल तर माणूस विचार करतो. म्हणजेच काय, एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे आपल्याला, आपल्या लाईफस्टाईल मध्ये सुधारणा हवी आहे. आणि अधिक कदाचित आपण याच्याही थोडंसं पुढे गेलेलो असू. म्हणजे मला म्हणायचं काय की कदाचित आपली बऱ्यापैकी स्वप्न सुद्धा पूर्ण झालेली असतील किंवा आपण ठीक-ठाक लाईफस्टाईल जगतोय. पैसे बऱ्यापैकी आपण कमवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. मग माझा तिसरा प्रश्न असा आहे, जर आपल्याला टाइम आणि मनी फ्रीडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, राईट, वेळेचं स्वातंत्र्य जर हवं असेल तर येस, आपण या एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमधनं पुढे जायला हवंय. आणि तेही एकत्र काम करायचं, आपल्याला एकट्याने काम करायचं नाहीये. कारण काय आहे, एकट्याने काम करून आपण जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत आता ऑलरेडी आपण पोहोचलेलो आहोत. सो चला पुढे जाऊया. रॉबर्ट कियोसाकी ते जगभरामधले एक टॉपचे कन्सल्टंट आहेत, फायनान्स कन्सल्टंट आहेत. त्यांच्या क्वाड्रंटच्या फॉर्म्युला प्रमाणे आता जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसते, एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई, ही दोन कॅटेगरी अशी आहेत की जे तात्पुरत्या स्वरूपाचं उत्पन्न कमवतात किंवा ज्याला आपण म्हणू शकतो ऍक्टिव्ह सोर्सचं उत्पन्न कमवतात, एकट्यानेच मेहनत करतात. राईट साईडची जी मंडळी तुम्ही बघताय, बिझनेस ओनर किंवा इन्व्हेस्टर, हे आता बिझनेस ओनरची जर गोष्ट केली तर हे सिस्टमच्या आधारे काम करतात. एखाद्या आयडिया कन्सेप्टच्या पाठीमागे पैसे लावून रिस्क उचलतात आणि एक ब्रँड एस्टॅब्लिश करतात आणि सिस्टमच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून पैसे कमवतात. इन्व्हेस्टर बेसिकली बँकांमध्ये किंवा शेअर्समध्ये, चांगल्या चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून डिव्हिडंड किंवा व्याजाच्या स्वरूपामध्ये पैसे कमवतात. राईट. आता तुम्ही आणि मी नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हा आपल्याला विचार करायचा आहे. बघा, जगभरामधल्या लोकांचं वर्गीकरण जर केलं तर लेफ्ट साइड आणि राईट साइड अशी दोन वर्गीकरण आपण करू शकतो. डाव्या साईडची जी मंडळी आहेत ती इंडिव्हिज्युअल एफर्ट्स देतात, म्हणजे वैयक्तिक ते मेहनत घेतात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं ज्ञान, अनुभव किंवा कौशल्य ते वापरतात आणि वेळ दिला की त्यांना पैसे मिळतात, वेळ नाही दिला तर पैसे मिळत नाहीत, ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्हिटी केली की पैसे मिळतात. राईट साईडची मंडळी बेसिकली टीमवर्क मध्ये काम करतात, सिस्टमच्या माध्यमातून काम करतात आणि म्हणून ते पैसे कमवतात. इन्व्हेस्टर्सची मंडळी अशी आहेत की जे पैशाला इन्व्हेस्ट करूनच पैसे कमवतात, म्हणजे पैशाच्या माध्यमातून ते पैसे कमवतात. याला म्हटलं जातं पॅसिव्ह इन्कम क्रिएशन. एवढं सोपं आहे का? जर एवढं सोपं असतं तर जगभरामधली 95% लोक डाव्या साईडच्या कक्षेमध्ये आली नसतील. आणि लक्षात घ्या, 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती आहे. 5% वेल्थ, ओनली 5%. राईट साईडची मंडळी जर बघितली तर जगभरामध्ये फक्त 5% लोकच आहेत. किती? 5% लोक आहेत आणि यांच्याकडे जगातली 95% संपत्ती आहे. जगातली 95% संपत्ती. लक्षात घ्या, मायनॉरिटी मध्ये कधीतरी राहायला आवडणार आहे आपल्याला. राहायला आवडेल की नाही? तुम्हाला असं वाटत असेल कदाचित आपण कुठेतरी डाव्या साईडला अडकलोय, आपण राईट साईडला गेलं पाहिजे. पण एवढं सोपं आहे का? आणि जर समजा ते सोपं असतं तर कदाचित आपण आजपर्यंत किंवा आज आपण तिथे असतो देखील, राईट. एवढं सोपं नाहीये. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला निराश करणार नाहीये आणि मी तुम्हाला आता वेलकम करणार आहे एक अशा
सर्वसाधारण व्यक्तीला करण्यासारख्या सोप्या पद्धतीने पॅसिव्ह इन्कम कमवण्याचा एक मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. तो मार्ग आहे डायरेक्ट सेलिंग ऍज अ करिअर ऑप्शन. मित्रांनो, जगभरामध्ये 100 वर्ष जवळपास झालेत या प्रकारच्या बिझनेसला, ज्याला आपण मल्टी लेवल मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग म्हणू शकतो. 128 मिलियन लोक डायरेक्ट सेलिंग मध्ये ग्लोबली काम करतात आणि दरवर्षी येणाऱ्या लोकांची संख्या ह्या इंडस्ट्रीमधली वाढत चाललेली आहे. आणि ही एकमात्र अशी इंडस्ट्री आहे की गेल्या 50-60 वर्षांचा जर अभ्यास केला तर कळेल की 50-60% जे करोडपती आहेत ते ह्या इंडस्ट्रीने करून दिलेले आहेत. 50-60% लोक. यस, ही फार छोटी गोष्ट नाही, लक्षात घ्या. फार मोठी गोष्ट आहे की 50-60% लोक या इंडस्ट्रीमध्ये जर समजा आले तर ते कुठल्या माध्यमातून आले? यस, नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आलेत. चला, जर 100 वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे तर थोडं सेल्स फिगरकडे लक्ष ठेवा की पोटेन्शियल काय आहे. 14 लाख कोटीचा व्यवसाय जगभरामध्ये होतोय. मग युरोप खंड असेल, आशिया पॅसिफिक असेल, अमेरिका सारखा खंड असेल, छोटे मोठे अगदी तायवान, मेक्सिको, फ्रान्स, ब्राझील सारख्या देशांपासून ते मोठमोठ्या देशांपर्यंत, कोरिया सारख्या देशांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय वाढलेला आहे. 16 मिलियन लोक फुल टाइमर्स म्हणून काम करतात. 46 मिलियन लोक पार्ट टाइम म्हणून काम करतायत आणि 64 मिलियन लोक अशी आहेत की जी रेग्युलर प्रोडक्ट युजर्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये. याचा अर्थ लक्षात घ्या, जर एवढी सगळी मंडळी गेल्या 100 वर्षापासून या बिझनेसमध्ये जर सामील झालेली आहेत तर निश्चितच आपल्याला हा बिझनेस नाकारता येणार नाहीये. यस, निश्चित नाकारता येणार नाहीये. आपल्याला ह्या व्यवसायाचा ओपन माइंडने थोडासा विचार करणं गरजेचं आहे. चला, जागतिक स्तरामध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालू आहे. भारतामध्ये याची स्थिती काय बघूया. आणि लक्षात घ्या, भारतामध्ये जर याचा अभ्यास करायचा असेल तर आपण कुणाचा सल्ला घ्यावा? तुमच्या माझ्या मित्रमंडळींचा किंवा नातेवाईकांचा न घेता आपण फिकी किंवा केपीएमजी ह्या मोठ्या संस्था आहेत जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सर्वे करून एखाद्या इंडस्ट्रीचा रिपोर्ट किंवा स्टॅटिस्टिक्स सबमिट करतात. त्यांचं म्हणणं आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये 64,000 कोटीपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल होणारा व्यवसाय आहे. 64,000 कोटी. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मागच्या वर्षी रूल्स अँड रेग्युलेशन्स आणलेले आहेत या इंडस्ट्रीसाठी आणि गाईडलाईन दिलेले आहेत 6 वर्षांपूर्वी. म्हणजे लक्षात घ्या, साधारण 1996 मध्ये व्यवसायाची सुरुवात भारतामध्ये झाली होती, परंतु 20 वर्ष ह्याला कुठलंही रेग्युलेशन नव्हतं आणि म्हणूनच कदाचित काही चुकीच्या कंपन्या सुद्धा ह्या व्यवसायामध्ये आल्या आणि त्यांनी लोकांना फसवलं देखील. कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुठल्या तरी मंडळीने याचा अनुभव असेल की कुठेतरी लोक फसवणूक झालेले असेल किंवा कदाचित त्यांनी योग्य पद्धतीने योग्य कंपनीमध्ये काम केलेलं नसेल तर त्यांचा निगेटिव्ह अप्रोच सुद्धा असू शकतो. पण आज जर 20-22 वर्षानंतर गव्हर्नमेंट सिरियस झालेली आहे तर आपल्याला सुद्धा सिरियस होणं गरजेचं आहे माय डिअर फ्रेंड्स. आणखी एक महत्त्वाची गोष्ट थोडीशी लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरत असताना त्या क्षेत्राला पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये मागणी असू शकते का याचा देखील विचार केलेला आवश्यक असतो. आता बघा, अनएम्प्लॉयमेंट युथ आणि वुमेन्सची जी संख्या आहे, म्हणजे महिला आणि युवक जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहेत आणि पुढच्या 20 वर्षाला ही स्थिती राहणार आहे. आता ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची का गरज आहे? कदाचित तुमचं नोकरी किंवा व्यवसाय ठीकठाक चालू असेल, आता ओके असेल, पण लक्षात घ्या पुढची पिढी जी काही आपण आता घडवतोय त्यांना तर निश्चित याचा सामना करावा लागणार आहे. आणि थोडंसं दूरदृष्टिकोन ठेवून जर बघितलं आपण, पुढच्या पिढीसाठी बऱ्याच गोष्टी आपण करतो. अगदी त्यांच्या शाळा कॉलेजेसच्या सिलेक्शन पासून खूप गोष्टी आपण बारकाईने विचार करतो. मग त्यांच्या करिअरचा विचार करायला नको का? निश्चितच तो आता केला पाहिजे. आणि म्हणूनच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणते, आत्मनिर्भर बना, मेक इन इंडिया. पण लक्षात घ्या, गव्हर्नमेंट नुसतं बोलतंय, पण जे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जाते हे नोकरी करण्यासारखं शिकवलं जाते. इव्हन MBA कोर्स करून लोक नोकरी करतात, व्यवसाय करत नाहीयेत. पण भारताला ही परिस्थिती फार भेडसावणार आहे. बेरोजगारीची समस्या आहे, हे इंडियन एक्सप्रेस देखील सांगते आपल्याला. आणि डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय हा मदत करू शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच आम्ही ओपन माइंड करणं गरजेचं आहे. भारतामध्ये नेटवर्क मार्केटिंग शिकवलं जाणार आहे असं 20-22 वर्षांपूर्वी आम्ही ऐकायचो. पण लक्षात घ्या, आता दिल्ली युनिव्हर्सिटी पेक्षा अधिक युनिव्हर्सिटीज, म्हणजे ही एकमेव युनिव्हर्सिटी नव्हे तर 12 पेक्षा जास्त अशा युनिव्हर्सिटीज आहेत जे नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग शिकवायला सुरू केलेलं आहे. 75,000 पासून 1.5 लाखापर्यंत वार्षिक फीज आहे. लक्षात घ्या, जवळपास ही इंजिनिअरिंगच्या बरोबरीला फीज आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री वाढणार आहे म्हणून गव्हर्नमेंट सिरियस आहे. फिक्कीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवतोय. वेगळ्या युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये येऊन शिक्षण द्यायला लागल्यात. उगाच देत असतील का? आम्ही कदाचित थोडासा वेगळा विचार करू शकतो किंवा कदाचित आपण चुकू शकतो, पण ही सगळी मंडळी चुकू शकतात का? डेफिनेटली नॉट. आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं, आपण थोडंसं ओपन माइंड करणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं ओपन माइंड झालं असेल तर मी तुम्हाला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत करणार आहे, समर्थ प्रो हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, आमचं हेड ऑफिस गोव्यामध्ये आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस पुण्यामध्ये आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट तुम्हाला
दाखवू शकतं की या क्षेत्रामध्ये संधी आहे किंवा अशी पावलं उचलली पाहिजेत, पण कदाचित ती संधी आपल्याला देऊ शकणार नाहीयेत. आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, करिअर करायचं असेल, पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल, तर तुम्हाला एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते आणि ती समर्थच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. आता लक्षात घ्या, ज्या कंपनीवर आपण भविष्य बघणार आहोत त्यांचं विजन समजून घेणं फार गरजेचं आहे. टू एनरिच अँड एम्पॉवर पीपल्स लाईफ टू अचीव फायनान्शियल इंडिपेंडन्स, आर्थिक स्वतंत्रता देण्यासाठी आम्हाला तुम्हाला तयार करायचं एक मात्र विजन आहे. मिशन काय? टॉप लेवलची नॅशनल कंपनी बनायचे, क्वालिटी प्रोडक्ट्स, युनिक बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि बेस्ट एज्युकेशन सिस्टम द्यायची आहे. याच्यावरती आम्ही काम करतो. वाय डू वी एक्झिस्ट, ते आमचं मिशन आहे. आणि आमच्या कोर व्हॅल्यूज, ज्याला आपण सिद्धांत म्हणतो किंवा ज्याला आपण प्रिन्सिपल्स म्हणतो, राईट, तत्व काय आहेत? बिल्डिंग रिलेशनशिप्स, टीमवर्क मध्ये काम करायचंय, प्रत्येक वेळेला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि बेस्ट हॉस्पिटॅलिटी, राईट, ज्याला आपण साध्या मराठी भाषेमध्ये पाहुणचार म्हणतो. हे आमची तत्व आहेत, लक्षात घ्या, जे आम्ही जोपासतो. सो विजन, मिशन, कोर व्हॅल्यू पहिल्या दिवसापासून सेट आहे माय डिअर फ्रेंड्स. आता लक्षात घेऊया की या कंपनीच्या पाठीमागण्याची काम करणारी मंडळी आहेत किंवा ज्याला आपण स्ट्रॉंग पिलर्स म्हणतो, ती कोण आहेत? नितीन फडतरे सर, जे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. फाउंडर मिस्टर प्रमोद हिबारे सर आहेत. एज्युकेशन सिस्टमचे हेड मिस्टर राजेंद्र उत्तेकर सर आहेत. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मिस्टर पी के प्रताप सर. विवेक रणवरे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट फॉर ट्रेनिंग. मित्रांनो लक्षात घ्या, आमच्या बरोबर आणखी दोन महत्वाची मंडळी आहेत, असलम मुजावर सर आणि जयराज भोसले सर, जे डेव्हलपमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतात. आमच्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स जर तुम्ही काउंट केला तर तो 100 वर्षांपेक्षा जास्त होतो. आणि यात उल्लेखनीय गोष्ट काय आहे? ट्रॅडिशनल मार्केट म्हणजे पारंपरिक व्यवसाय आणि नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग हा व्यवसाय, यस, एकत्रित आम्हाला सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे, जो निश्चितच आपल्या करिअरसाठी अतिशय महत्वाचा आहे. आता लक्षात घेऊया, काय फंडामेंटल्स आहेत, काय फिलॉसॉफी आहे, कशाच्या माध्यमातून आपण हा व्यवसाय करू शकतो, एक सर्वसामान्य व्यक्ती या व्यवसायामध्ये का पुढे जाऊ शकते, ते आपण थोडंसं बघणार आहोत. म्हणजेच बिझनेस ओव्हरव्ह्यू काय आहे. शिक्षणाची अट नाहीये, फक्त वयाची अट आहे, अनुभवाची अट नाही, कुठल्याही कौशल्याची अट नाही, कुठल्याही युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेशन गरजेचं नाहीये. मग गरजेचं काय आहे बघूया. चला, या व्यवसायामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर रजिस्ट्रेशन तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती करावं लागेल, ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. जसं स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करता, त्याच पद्धतीने समर्थपूरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. फक्त एक गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला फ्लिपकार्टवर रजिस्टर करतो त्या कुठल्या रेफरलची गरज नसते, पण ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला एका रेफरलची गरज असते. ज्या व्यक्तीने तुम्हाला आज या प्रेझेंटेशनसाठी इन्व्हाइट केले, या व्हिडिओ या सेशन पर्यंत पोहोचवलेला आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला रेफरल कोड वापरायचा आहे, कारण त्या व्यक्तीने तुमचा चांगला विचार केलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी आमूलाग्र बदल घडला पाहिजे, कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये चांगलं परिवर्तन झालं पाहिजे, म्हणून त्या व्यक्तीने प्रयत्न केलेला आहे. सो त्यांच्या रेफरल कोडच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार आहात. रजिस्ट्रेशन ॲब्सोल्युटली फ्री आहे. पण नुसतं रजिस्ट्रेशन करून फायदा होणार आहे का? नाही. जर तुम्हाला याचा बेनिफिट उचलायचा असेल तर तुम्हाला आमचा रजिस्टर कस्टमर व्हावं लागेल किंवा ज्याला आपण म्हणतो प्रेफर्ड कस्टमर व्हावं लागेल. प्रेफर कस्टमर बनण्यासाठी 3 ऑप्शन्स मी तुम्हाला देणार आहे. त्यातला पहिला ऑप्शन आहे हिबारेस मोर पॉवर. 250 ग्रॅम, 400 ग्रॅम आणि 800 ग्रॅम मध्ये हा प्राश उपलब्ध आहे. हा फूड सप्लिमेंट आहे, हे औषध नाही, परंतु 32 पेक्षा जास्त आजारांवरती ह्यातले नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधारातनं जे प्रोडक्ट तयार केलाय, जे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये वापरले ते 36 पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत आणि मिराक्युलस रिझल्ट हा प्रोडक्ट देतो. बघा, 32 पैकी कुठल्याही एका आजाराने किंवा काही आजाराने तुम्ही जर त्रस्त असाल तर निश्चितच तुमची त्याच्यातून सुटका होईल. आणि जर समजा तुम्ही आजारी नसाल तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये होणारे जे काही संभाव्य आजार असतील किंवा महिन्यांमध्ये काही आजार संभाव्य असतील त्यातून तुमची काय होऊ शकतं, बचाव होऊ शकतो. लक्षात घ्या. सो हे अँटीव्हायरस सारखं काम करणार आहे, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहे. मित्रांनो, मागच्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे की रोगप्रतिकार शक्ती किती आवश्यक आहे, राईट. सो हिबारेस मोर पॉवर एक वंडरफुल प्रोडक्ट आहे. जर तुम्ही 400 ग्रॅमच्या प्रोडक्टने जर समजा आमचे प्रेफर्ड कस्टमर झाला तर याच्यावर तुम्हाला 4 सॅम्पल्स सुद्धा येतात. आणि हे 4 सॅम्पल्स का कंपनी देते लक्षात घ्या, कारण कंपनीला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही फक्त सॅम्पल्स जरी समोरच्या व्यक्तीला दिलेत तर ती व्यक्ती तुम्हाला 2 दिवसामध्ये रिझल्ट मिळाला म्हणून समोरनं फोन करते. आता लक्षात घ्या, 250-400 ग्रॅमची प्राइस काय आहे. 200, 400 आणि 750 पीव्ही तुम्हाला मिळणार आहे ज्या वेळेला तुम्ही 250, 400 किंवा 800 ग्रॅमचा यस प्रोडक्ट खरेदी करणार आहात. आता लक्षात घ्या, इथे सगळ्यात पहिला फायदा तुमचा काय होतो, तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट एमआरपी मध्ये खरेदी करायचा नाहीये, डिस्ट्रीब्युटर प्राइस मध्ये खरेदी करायचं आहे. म्हणूनच तुम्ही इथे प्राइस बघता 2,500, 4,500 किंवा 8,999 ही प्राइस आहे. आता इथे पीव्ही जे दिलेलं त्याला म्हणतो आपण पॉईंट व्हॅल्यू. आता पॉईंट व्हॅल्यू काय आहे लक्षात घ्या की प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागे तुम्हाला आम्हाला काही ना काही इन्सेंटिव्ह मिळणार आहे, कारण आपण याच्यामध्ये रेफर अँड अर्न च्या प्रोग्रामच्या माध्यमातून एक टीम क्रिएट करून आपण आर्थिक स्वतंत्रतेकडे जाऊ शकतो. रेफरल इन्कमच्या माध्यमातून आपण पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करू शकतो. आता इथे तुम्ही बोल्ड बघताय थोडंसं की 750 पीव्ही विथ सम एक्स्ट्रा बेनिफिट्स. हा एक्स्ट्रा बेनिफिट काय आपण ते पुढे बघणार आहोत. पण एवढं सांगेन की हा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या मित्रमंडळींकडनं यस सॅम्पल घेऊन
टेस्ट करा, निश्चित तुम्हाला 2 दिवसामध्ये रिझल्ट जाणवेल. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, पुढच्या प्रोडक्टकडे आपण जाऊया. पुढचा प्रोडक्ट आहे यस हिबारेस मोर पॉवरच्या नंतर लेडी फ्रेश. मित्रांनो लक्षात घ्या, हे 80 पॅडचं पॅक आहे. वन ऑफ द बेस्ट जेल सॅनिटरी पॅड, वन ऑफ द बेस्ट जेल सॅनिटरी पॅड. लक्षात घ्या, ऑर्डिनरी पॅड नाहीये, जेल सॅनिटरी पॅड आहे. कारण महिला ज्या अडचणींना सामोरे जातात, आज भारतामध्ये जर विचार केला तर 40-50% महिला अजूनही अशा आहेत. पॅडमॅन हा पिक्चर तुम्ही बघितला असेल कदाचित, त्याच्यामुळे किंवा इंटरनेटवरती तुम्ही सर्च मारू शकता. आजही महिला जवळपास 40-50% जास्त महिला अजूनही कपड्याचा वापर करतात मासिक पाळीमध्ये. मित्रांनो 2 गोष्टी असू शकतात, एक तर त्यांना परवडत नसेल किंवा त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलेलं नसेल की किती गरजेचं आहे सॅनिटरी पॅड वापरणं. लक्षात घ्या, जर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली असेल तरी सुद्धा त्या जर कपड्याचा वापर करत असतील तर दुसरी गोष्ट असेल, कदाचित त्यांना सॅनिटरी पॅड परवडत नसेल. आता लक्षात घ्या, का परवडत नसेल? कारण इन्कम लिमिटेड असणार आहे त्यांच्या कुटुंबातलं कदाचित, बरोबर आहे. आता सॅनिटरी पॅडच्या किंवा लेडी फ्रेशच्या माध्यमातून आपण दोन्ही गोष्टी साध्य करू शकतो. पहिली गोष्ट, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकतो की किती महत्वाचा हा प्रोडक्ट आहे त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी किंवा पॅसिव्ह इन्कम कडे जाण्यासाठी, मी म्हणेन चला गरजा भागवणे, लाईफस्टाईल वाढवणे आणि मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना व्यावसायिक संधी देखील देणार आहोत. म्हणजे लक्षात घ्या, चित बी मेरी पट बी मेरी जसं म्हणतो ना, तसे गोष्ट आहे. लक्षात घ्या, म्हणजे आज 50% मार्केट जवळपास भारतामध्ये असं आहे जे अनटच्ड मार्केट आहे. सॉरी, एक्सक्यूज मी. सो लक्षात घ्या, सो या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण निश्चितच संधी देखील देऊ शकतो आणि महिलांना होणाऱ्या त्रासातून त्यांना विमुक्ती देखील देऊ शकतो. आता लक्षात घ्या, 80 पॅडचं जे पॅक आहे हा ऑर्डिनरी पॅड नाही. लक्षात घ्या, पॅडचं एक नॉर्मल तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन मिळतील. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे बोलवलंय त्यांच्या माध्यमातून तुम्हाला डेमो सुद्धा मिळतील, त्याचे व्हिडिओ सुद्धा मिळतील. आता लक्षात घ्या, 2299 मध्ये आपण हा प्रोडक्ट खरेदी करणार आहोत. का महत्वाचं लक्ष समजून घ्या. रक्तस्राव झाल्यानंतर पॅडवर ज्या वेळेला ते रक्त लागतं, इमिडिएटली ते शोषून घेतलं जातं आणि वरचा जो सरफेस असतो, आवरण जे असतं ना, हे पूर्ण सुकलेलं असतं. म्हणजे एखाद्या महिलेने पूर्ण दिवस जरी एक पॅड वापरला, जो ऑर्डिनरी पॅड मध्ये घडत नाही, पॅड वारंवार चेंज करायला लागतो. पण यस, या पॅडच्या माध्यमातून महिलांना खूप त्रासातून विमुक्ती मिळणार. लक्षात घ्या, तो पॅड ड्राय होतो, त्यामुळे बऱ्याचशा यस अडचणींना त्यांना सामोरे जावं लागणार नाही. सो वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट इन द मार्केट. याच्यामध्ये तुम्हाला 200 पीव्ही मिळणार आहे, म्हणजे पॉईंट व्हॅल्यू मिळणार आहे. 1 पीव्ही म्हणजे 1 रुपया. हे काय आहे ते मी तुम्हाला पुढे देखील सांगणार आहे. आता तिसरा ऑप्शन तुम्हाला आहे ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर फर्टिलायझर्स. यस, 5 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत जे जैविक उत्पादन आहेत. हे केमिकल फर्टिलायझर्स नाही, रासायनिक खत नाही. राईट. आता लक्षात घ्या, सॉइल प्लस स्टार्ट, ग्रो प्लस पीक किंवा स्पार्क अशी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचे किंवा तुम्ही जर शेती करत असाल तर तुम्हाला हे वापरायचे. का वापरायचे? 3 फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा, जैविक आहे, जमिनीची पोत कायम राहणार आहे, जमिनीचं नुकसान होणार नाही. दुसरा फायदा, लागत जी आहे ना ती कमी लागणार आहे. म्हणजेच काय, जी कॉस्ट आहे, राईट, जो खर्च होणार आहे तुम्हाला ह्या फर्टिलायझर्सचा, केमिकल फर्टिलायझर्सच्या कंपॅरिझन म्हणजे रासायनिक खताच्या कंपॅरिझन मध्ये कमी कॉस्ट लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट की जे उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे, एकरी उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, ते जास्त मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, 3 फायदे मिळणार आहेत हे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर. मग आपण का याचा फायदा घेणार नाहीये. आता डिटेल प्रोडक्टची ट्रेनिंग तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या पद्धतीने मिळणार आहेत. 6000 एमआरपीचा प्रोडक्ट तुम्हाला मिळतो 4999 मध्ये आणि 400 पीव्ही तुम्हाला याच्याबरोबर मिळतात. आता जर समजा तुमची शेती थोडीशी मोठी असेल किंवा तुम्ही ज्या व्यक्तीला, शेतकरी बांधवांना हा प्रोडक्ट देणार आहात, त्यांचं क्षेत्र जर मोठं असेल तर तुम्ही 2 सेट खरेदी करू शकता. 2 सेटची कॉस्ट आहे 9000 रुपये फक्त आणि याबरोबर तुम्हाला 750 पॉईंट व्हॅल्यू मिळतात. आता मी स्माइल काय केलं माहितीये का, 750 पॉईंट व्हॅल्यू म्हटल्यानंतर काय असतं, एक्स्ट्रा बेनिफिट असतो. नेहमी कुठलाही कस्टमर असो, डिस्ट्रीब्युटर असो, और कुछ ज्यादा की उम्मीद हमेशा होती है की नाही, थोडं एक्स्ट्रा आपल्याला निश्चित हवं असतं. तर माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, 750 पीव्हीच्या बरोबर जो एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा एक्स्ट्रा बेनिफिट म्हणजे BLC, बिगिनर्स लीडरशिप कॉन्फरन्स. ज्या वेळेला तुम्ही 750 पीव्हीची खरेदी करता ऍज अ फर्स्ट परचेस, राईट, पहिली खरेदी असते, त्यावेळेला तुम्हाला आम्ही एका वंडरफुल ट्रेनिंग मध्ये बोलवतो, हिडन पॅराडाइज गोवामध्ये, ज्याचं नाव BLC, ऑफकोर्स बिगिनर्स लीडरशिप कॉन्फरन्स आहे. आता गोवामध्ये जे रिसॉर्ट आहे आपलं, त्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला अब्सोल्युटली फ्री असणार आहे, ट्रेनिंग फ्री असणार. लक्षात घ्या, तुम्ही प्रोडक्टसाठी पैसे दिले, तुम्हाला इथून पुढे मी जे काही सांगणार ते सगळं फ्री असणार आहे. म्हणजे ट्रेनिंग फ्री आहे, ट्रेनिंगच्या बरोबरीला 1 नाईट 2 डेजचा स्टे फ्री आहे, राहणं फ्री आहे आणि ब्रेकफास्ट, लंच, डिनर फ्री. खाणं
खाणं आणि खाणं फ्री आहे, कारण गोव्याबद्दल बोलते म्हणून मी म्हणतो खाणं 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 फ्री आहे. ओके, लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही गोव्याला येणार आहात त्या दिवशी 10 वाजता चेक इन टाइम असतो हॉटेलमधला आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता चेकआउट असतो. दरम्यान तुमची सगळी काळजी आम्ही घेणार आहोत. ओके, पण एवढं लक्षात ठेवायचं, गोवा येण्या जाण्याचा खर्च तुमचा आहे. गोवा जर तुम्हाला फिरावंसं वाटलं तर तो तुमचा खर्च असणार आहे, ते फ्रीडम तुमच्याकडे असणार आहे. लक्षात घ्या, भारतातली पहिली एकमेव अशी कंपनी आहे की 9,000च्या आसपासची खरेदी केल्यानंतर गोवा अब्सोल्युटली फ्री, ट्रेनिंग फ्री, स्टे फ्री, फूड एक्सपेन्स सगळं काही फ्री आहे. लक्षात घ्या, राईट. सो लवकरच आपण गोव्याला भेटणार आहोत. नोव्हेंबरचा महिना सुरू झालाय, डेट डिक्लेअर लवकरच आम्ही करू आणि तुम्हाला नक्कीच लवकर भेटता येईल आम्हाला गोव्यामध्ये. आता लक्षात घ्या, चला बिझनेस प्लॅन काय आहे. आज आपण ज्या व्यवसायामध्ये येणार आहोत, ज्या व्यवसायाची व्याप्ती शासनाने पण स्वीकारलेली आहे, फिकी, केपीएमजी सारखी संस्था, युनिव्हर्सिटीजने याचा पुढाकार घेऊन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. पुढच्या पिढीसाठी बेरोजगारी हा खूप मोठी समस्येचा विषय असणार आहे आणि अशामध्ये जर आपण इन्कम सोर्सची गोष्ट करतोय, आर्थिक स्वतंत्रतेविषयी गोष्ट करतोय, कशा पद्धतीने पॅसिव्ह इन्कम कमवायचा आहे, एक असा इन्कम जी की काही कालावधीपर्यंत मेहनत करायची, तिथून पुढे मेहनत नाही केली तरी सुद्धा पैसे येत राहतील, त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह इन्कम, राईट. सो आपण या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत किंवा इन्कम नक्की कसा मिळणार आहे ते आपण बघूया. सो अर्निंग प्लॅन सांगताना 3 प्रकारची इन्कम प्लॅन्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये फंडामेंटल्स काय ते समजून घ्या की सर्वसाधारण व्यक्ती, मग गृहिणी असेल, विद्यार्थी असेल, नोकरदार एखादी व्यक्ती असेल, बिझनेसमॅन असेल किंवा रिटायर झालेली व्यक्ती असेल, कुठलाही व्यक्ती हा व्यवसाय का करू शकतो. आणि आम्ही ब्लाइंडली आज तुम्हाला इथे का बोलवलंय, आम्ही तुमचं क्वालिफिकेशन, एज्युकेशन काही विचारलं नाही, अनुभव विचारले नाही, तुमची कौशल्य कुठली विचारलं नाही. फक्त एवढंच म्हणतोय की 18 वर्ष पूर्ण आहे आणि तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची असतील तर यस तुम्ही येऊ शकता. कारण त्याचं सांगतो 3 महत्वाचे टप्पे आहेत पॅसिव्ह इन्कम कमवण्यासाठी. पहिला टप्पा, यूज द प्रोडक्ट्स. आजपर्यंत तुम्ही जीवनामध्ये खूप प्रोडक्ट्स वापरलेत, बऱ्याच कंपन्यांचे प्रोडक्ट्स वापरलेत, पण खिसा रिकामा झालाय, खिसा भरला कधीच नाही प्रोडक्ट्स वापरून. पण तीच सवय जर समजा तुम्ही इथे परिवर्तित केली समर्थ बरोबर, तर निश्चितच तुम्हाला पैसे उत्पन्न, उत्पन्न कमवण्याचं साधन मिळणार आहे. नैसर्गिक आहे हा पण, राईट. आता शेअर दी प्रोडक्ट्स अँड बिझनेस प्लॅन. जर समजा तुम्हाला आवडलेले प्रोडक्ट्स जर तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवले, त्याची माहिती सांगितली आमच्या मदतीने, बघा आजपर्यंत सुद्धा तुम्ही जी काही गोष्ट अनुभवता ती सहज सांगता. म्हणूनच फेसबुक असेल किंवा सोशल मीडिया असेल, आपण लाईक, कमेंट, शेअर करतो, कमेंट देखील करतो आणि शेअर देखील करतो. म्हणजे ही नैसर्गिक गोष्ट आहे जी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर पुराव्याशी सांगता येईल. जर आमच्या मदतीने तुम्ही या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, तुमचा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवला किंवा हा बिझनेस प्लॅन त्यांच्यापर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पोहोचवला, तुम्हाला पॅसिव्ह इन्कम मिळू शकणार आहे. आणि कसं मिळवायचं हे पॅसिव्ह इन्कम, त्यासाठी तिसरा टप्पा आहे लर्न अँड सपोर्ट द टीम. म्हणजेच तुम्ही जी काही टीम तयार करणार आहात, रेफर अँड अर्नच्या माध्यमातून नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये तुम्ही जी काही टीम तयार करणार आहात, ती टीम सांभाळण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला शिकणं स्वाभाविक आहे. कारण या अगोदर तुम्ही हा व्यवसाय कधीही यशस्वीरित्या केलेला नाहीये. कदाचित काही वर्षांपूर्वी तुम्ही करून बघितला असेल, पण जर आज तुम्ही पुन्हा हे प्रेझेंटेशन बघता, याचा अर्थ काय की आपण तो यशस्वीरित्या करू नाही शकलेलो. मग यशस्वीरित्या जर करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, शिकावा लागतो आणि आपल्या टीमला योग्य पद्धतीने सपोर्ट करावा लागतो. सो यूज, शेअर अँड सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही पॅसिव्ह इन्कम सोर्स जनरेट करू शकणार आहात. चला आता इन्कमची गोष्ट करूया. पहिलं इन्कम जे तुम्हाला 3 इन्कम बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं इन्कम आहे मॅचिंग बोनस. 750, 400 किंवा 200 पीव्हीची जी खरेदी आहे, म्हणजे साधारण 9,000 रुपये, साधारण 4,500 रुपये किंवा 2,500 रुपयाच्या दरम्यानची खरेदी तुम्ही करता आणि याच्यातून तुमचा इन्कम सुरू होऊ शकतो. बघा जॉईनिंग फ्री आहे, पण जर तुम्ही स्वतः खरेदी नाही केली तर तुम्ही इन्कमला पात्र होत नाही. कारण आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी काही गाईडलाईन किंवा नियमावली दिलेली ह्या इंडस्ट्रीसाठी ती आम्ही फॉलो करतो. ओके, इथे फक्त जॉईनिंग करून उत्पन्न मिळत नाही, खरेदीवरती उत्पन्न असणार आहे. सो तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्ही मॅचिंग बोनससाठी क्वालिफाय होता. किती मॅचिंग बोनस मिळणार आहे? 750 रुपये, 400 रुपये किंवा 200 रुपये असं मॅचिंग इन्कम मिळणार आहे. कशावरती मिळणार आहे ते समोर बघतोय आपण. 750, 400 किंवा 200 पीव्हीच्या मॅचिंग वर मिळणार आहे. आता लक्षात घ्या, मॅचिंग साठी जो रेशो आहे, जो सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करणार आहे, तुम्हाला याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण कसं कॅल्क्युलेट करतो सॉफ्टवेअर ते तुम्हाला थोडंसं प्राथमिक मी सांगणार आहे. बाकी ट्रेनिंग्स तर होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे डेप्थ मध्ये माहिती मिळणार आहे. सो पहिला जो मॅचिंगचा रेशो जो असतो तो 2:1 किंवा 1:2 असतो आणि तिथून पुढे रेशो असतो 1:1 अनलिमिटेड डेप्थ. म्हणजे कितीही संख्येने आपली टीम वाढली तरी त्याच्यामध्ये जे काही लेफ्ट अँड राईट मॅचिंग होणार आहे ते 1:1 होणार आहे. आता हे थोडंसं फिगर आपण समजून घेऊया इमेजच्या माध्यमातून. जर समजा तुम्हाला 400 रुपयाचा चेक या बिझनेसमध्ये पहिला चेक कमवायचा असेल तर तुम्ही आमच्या मदतीने काही लोकांपर्यंत हा बिझनेस पोहोचवणार. आणि मी म्हणतो की समजून घ्या की तुम्ही आमच्या मदतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
9 वाजता ही मीटिंग होते. मंगळवारी मराठी, गुरुवारी आणि शनिवारी हिंदीमध्ये अशी मीटिंग असते. आमच्या मदतीने समजा तुम्ही 20 लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली, व्हिडिओ असेल किंवा झूमची लिंक असेल, समजा 20 लोकांना पटेल का? निश्चित नाही. सगळ्या 20 लोकांना पटणार नाही. माझा दुसरा एक प्रश्न आहे, कुणालाच पटणार नाही का? असं देखील होणार नाही. आपण एक 50% रेशो पकडूया की 50% लोकांना करावासा वाटला हा व्यवसाय. समजा 50% म्हणजे 10 लोकांना तुमच्याबरोबर जॉईन करायचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, तुमच्या रेफरल कोडच्या माध्यमातून. तुम्ही 10 लोक, त्यांना लेफ्ट साइड मध्ये 5 आणि राईट साइड मध्ये 5 किंवा पूर्ण एका साइड मध्ये सुद्धा तुम्ही 10 लोक जॉईन करू शकता. आपण एक्झाम्पल बघूया की लेफ्ट अँड राईट साइडला तुम्ही 5-5 लोकांना जॉईन केलेला आहे. सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला लेफ्ट अँड राईटच्या स्थितीमध्ये ही लोक सगळे दिसणार आहेत. आता ह्या 10 लोकांमध्ये जो व्यक्ती पहिला खरेदी करणार आहे तो तुमचा फर्स्ट डायरेक्ट असेल, दुसरा खरेदी करणार आहे तो तुमचा सेकंड डायरेक्ट असेल, मग तिसरा, चौथा, पाचवा. आता मॅचिंग बोनस समजून घेण्यासाठी आपल्याला एवढंच बघायचं आहे की डाव्या ग्रुपमध्ये 2 लोकांनी 400 PV ची खरेदी केली आणि उजव्या साईडला एका व्यक्तीने 400 PV ची खरेदी केली. 2:1 चा रेशो मॅच झाला. इन्कम किती झाला तुमचा? 400 रुपये. आता 750 समजून घेऊया. त्याच पद्धतीने 200चा सुद्धा इन्कम होणार आहे. जर इथे 400 400 400च्या ठिकाणी जर 200 PV असतील तर 200 रुपयाचा चेक तुम्हाला मिळाला असता. आता दुसरा एक्झाम्पल आपण 1:2 चा बघणार आहोत. 1:2 रेशो मध्ये आपण 750 रुपये कसे मिळतात ते बघूया. 400 सुद्धा असेच मिळणार किंवा 200 सुद्धा असेच मिळणार आहेत. आता 750 रुपयासाठी एका व्यक्तीने डाव्या साईडला 750 PV ची आणि 2 व्यक्तीने 750 PV ची राईट साईड मध्ये खरेदी केली. रेशो काय आहे? 1:2. तुमचं इन्कम होणार आहे 750 रुपये. हा पहिला रेशो होता. आता यानंतर जो दुसरा रेशो असणार तो किती असणार आहे? 1:1 चा रेशो. आता 1:1 चा रेशो म्हणजे काय लक्षात घ्या, 200 रुपये किंवा 400 रुपये किंवा 750 रुपये कसे मिळणार? डाव्या साईडला आणि उजव्या साईडला एका व्यक्तीने जर 200 PV ची खरेदी केली तर 200 रुपये, 400 PV ची खरेदी केली तर 400 रुपये आणि 750 PV ची खरेदी केली तर सिंपल आहे 750 रुपये मिळणार आहेत. हे अनलिमिटेड आहेत. मग ती व्यक्ती कदाचित तुम्ही या व्यवसायामध्ये आणली असेल किंवा नसेल, इट डझंट मॅटर, तरी सुद्धा इनडायरेक्ट कमिशन तुम्हाला मिळणार आहे. आता लक्षात घ्या किती कमिशन आपण मिळवू शकतो, किती इन्कम जास्तीत जास्त होऊ शकतो. जर आपण पिढ्यानपिढ्याची गोष्ट करतो तर निश्चित आपल्याला अपेक्षा असेल की मोठं इन्कम मिळायला पाहिजे. पण हे इन्कम सुद्धा डिपेंड कशावरती करणार आहे? एक तर तुमची टीम किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढवताय आमच्या मदतीने, एकट्याने काम करायचं नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही सुरुवात करताना तुमची पहिली खरेदी किती PV ने केली होती. जर समजा तुम्ही 750 PV ने तुमची खरेदी केली असेल तर रोज तुम्ही 15,000 रुपये म्हणजे महिन्यात 4.5 लाख रुपये कमवू शकता. जर तुम्ही 400 PV ने खरेदी केली असेल पहिली तुमची स्वतःची, इतरांची नाही स्वतःची, तर 10,000 रुपये डेली, महिना 3 लाख रुपये. आणि जर समजा तुम्ही 200 PV ने तुमची सुरुवात केली असेल या व्यवसायाला तर 5,000 रुपये डेली म्हणजे 1.5 लाख रुपये महिना. मला एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे, आपल्या इथे ID टॉपअप होत नाही किंवा अपग्रेड होत नाही. म्हणजे 200 तुम्ही सुरुवातीला 200 PV ने खरेदी केली, त्याच्यानंतर तुम्ही 400 PV केले तर तुम्ही अपग्रेड होत नाही. सो सुरुवात करताना सकारात्मक विचार करा की जर समजा तुम्ही इथून पुढे जर मोठंच इन्कम कमवायचं म्हणताय तर मग 200 PV ने जर समजा तुम्ही पहिली खरेदी केली तर आयुष्यभरासाठी 5,000 रुपये दिवसा कमवू शकता. सेम केस 400 PV ने केली तर 10,000 रुपये दिवसा. 750 PV. माझा सल्ला असा असेल, मी फोर्स करणार नाही कुणाला, कारण तुमचं भवितव्य तुमच्या हातामध्ये. लक्षात घ्या 400 PV च्या ऐवजी जर 750 PV ने खरेदी केली तर आयुष्यभरासाठी. बरं मी असं म्हणतोय की समजून घ्या की तुम्ही नाही पोहोचलात पर डे 10,000 किंवा 15,000ला, नुकसान कुठे आहे? ऑलरेडी तुम्ही 750 PV ची खरेदी केली तर प्रोडक्टचे पैसे दिले, प्रोडक्ट तुम्हाला मिळाले, त्याचा फायदा तुम्ही घेतलेला आहे. प्लस तुम्हाला गोव्याला येऊन पॅसिव्ह इन्कमचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, 1 नाईट 2 डेज राहायला मिळालंय. नुकसान कशाला करून घेत आहे? राईट. सो आपण आता बघितलं मॅचिंग बोनस, पण तरी तुम्हाला असं वाटेल सर फक्त 4.5 लाखच मिळतील का? येस. महत्वाकांक्षी लोकांसाठी पुढचा इन्कम फार महत्वाचा आहे. इन्फिनिटी बोनस. इन्फिनिटी बोनस तुम्हाला कसा मिळणार? सेकंड एरिया ऑफ इन्कम आहे. 200 रुपये, 400 रुपये किंवा 500 रुपये. 200 रुपये, 400 रुपये किंवा 500 रुपये इन्कम मिळणार आहे. कधी मिळणार आहे? ज्या वेळेला तिसरा, चौथा, पाचवा तुम्ही आणलेला व्यक्ती, ज्याला आपण डायरेक्ट स्पॉन्सर म्हणतो, तिसरा, चौथा, पाचवा, एन नंबर म्हणजे काय, 7वा असेल, 10वा असेल, 15वा, किती लोक आलेत त्या सगळ्यांकडनं तुम्हाला 200, 400 किंवा 500 रुपये मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत? जर त्या व्यक्तीने म्हणजे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या किंवा तिथून पुढच्या लोकांनी जर 200 PV, 400 PV आणि 750 PV ची खरेदी केली तर 200, 400, 500 रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅचिंग नाहीये. प्लस हे समजून घ्या आता, प्लस त्या लोकांनी जे पहिली आणि दुसरी व्यक्ती या व्यवसायामध्ये तुमच्या आणि आमच्या मदतीने आणली असेल त्यांच्याकडनं देखील तुम्हाला 200, 500 किंवा 400 रुपये मिळणार आहेत. आणि ही जी पहिली आणि दुसरी व्यक्ती त्यांची,
त्यांच्या सुद्धा पहिल्या दुसऱ्या व्यक्तीकडनं मिळणार आहे. कसं ते आपण इमेज मधनं समजावून घेणार आहोत, जास्ती कन्फ्युजन व्हायची गरज नाहीये. आता लक्षात घ्या, या बिझनेसमध्ये तुम्ही आलात, तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीला या बिझनेसमध्ये जॉईन केलंय. त्यानंतर आता या दोन लोकांकडून तुम्हाला इन्फिनिटी बोनस मिळत नाही, यांच्याकडे तुम्हाला मॅचिंग बोनस मिळणार आहे. सगळ्यांकडूनच तुम्हाला मॅचिंग बोनस मिळणार आहे, पण आता आपण स्पेसिफिकली कशाबद्दल बोलतोय? इन्फिनिटी बोनस बद्दल बोलतोय. आता लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला तिसऱ्या व्यक्तीला या व्यवसायामध्ये आणलं, किंवा आपण म्हणू की जे 10 लोक आपण आणले होते त्यातल्या तिसऱ्या व्यक्तीने, पहिल्या व्यक्तीने खरेदी केली तो फर्स्ट डाऊनलाईन झाला आपला, दुसऱ्याने खरेदी केली तो दुसरा झाला, त्यानंतर तिसऱ्याने खरेदी केली तो तिसरा डाऊनलाईन झाला. आता या व्यक्तीकडून तुम्हाला 400 रुपये मिळाले. आता 400 कधी मिळतात लक्षात घ्या, 400 पीव्हीची खरेदी केली. मी एकदा परत सांगतो, 200 पीव्हीची त्या व्यक्तीची खरेदी झाली तर 200 रुपये मिळणार डायरेक्ट. 400 पीव्हीची खरेदी झाली तर 400 रुपये मिळणार. 750 पीव्हीची खरेदी झाली तर तुम्हाला डायरेक्ट 500 रुपये मिळणार आहेत. आता ज्या वेळेला मी 200, 400 किंवा 500 म्हणेन त्यावेळेला समजून जायचंय 200, 400 किंवा 750 पीव्हीची खरेदी झालेली आहे. आता तिसऱ्या व्यक्तीकडनं तुम्हाला हे 400 रुपये मिळाले, मॅचिंग बोनसच्या व्यतिरिक्त मिळाले. आता समजून घ्या, चौथ्या व्यक्तीला तुम्ही या बिझनेसमध्ये आणलं, त्याच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपये मिळाले, डायरेक्ट मिळाले. आता हे 500 रुपये जे आहेत ना, चौथ्या व्यक्तीकडे तुम्हाला मिळाले, तुमच्यावरती कुणालाही जाणार नाहीत आणि तुमच्या आणि चौथ्याच्या मध्ये जी लोक आहेत त्यांना देखील जाणार नाही, फक्त तुम्हाला एकट्याला जाणार आहे. हे समजून घ्या. तिसऱ्या व्यक्तीच्या अगोदर कुठला व्यक्ती? दुसरा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला हे 400 रुपये जात नाहीत, ते फक्त तुम्हाला येतात, तुमच्याही वरती कुणाला ते जात नाहीत. सो इन्फिनिटी बोनस हे खूप चांगलं युनिक पॉइंट आहे की इन्कम फक्त तुम्हाला येतो, राईट? तो कुणाकडे येतो हा प्रत्येकासाठीच इन्कम असतो, पण मी फक्त तुमचं एक्झाम्पल पकडते, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुमचंच एक्झाम्पल लागू पडणार आहे, उदाहरण लागू पडणार आहे. आता समजून घ्या, तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जो पहिला आणि दुसरा व्यक्ती येईल त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला 500 किंवा 200 रुपये मिळणार आहेत, तुम्हाला मिळणार आहेत. आता हे तिसऱ्याचा जो पहिला आणि दुसरा व्यक्ती आहे त्यांच्याकडनं 500 आणि 200 त्या तिसऱ्याला मिळणार नाहीयेत, दुसऱ्याला पण मिळणार नाहीत, फक्त तुम्हाला मिळणार आहेत. आणि असंच अनलिमिटेड डेप, पहिला दुसऱ्याकडनं तुम्हाला एकट्याला मिळणार आहेत. आणि हे इन्फिनिट इन्कम आहे, लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युशन खूप स्पेसिफिक आहे. आता चौथ्याच्या खाली समजा जो पहिला व्यक्ती येणार आहे त्याच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे, चौथ्याला पण मिळणार नाही, तुमच्या फर्स्ट डायरेक्ट डाऊनलाईन पण मिळणार नाही. ओके. आता या पहिल्याच्या खाली, ओके सॉरी, चौथ्याच्या दुसरा व्यक्ती जो आहे त्याच्याकडे पण 500 मिळणार आहेत. आता समजून घ्या, तुम्ही 5व्या व्यक्तीला इंट्रोड्यूस केलं, कधी इंट्रोड्यूस करा, काय प्रॉब्लेम नाहीये. 5व्या व्यक्तीला इंट्रोड्यूस केलं की हे 5व्या व्यक्तीचे 200 रुपये चौथ्याच्या पहिल्याला मिळणार नाहीयेत, चौथ्याला मिळणार नाहीयेत, चौथ्याच्या वरती जो पहिला आहे तुमचा त्याला देखील मिळणार नाही, डायरेक्ट कुणाला मिळतात? तुम्हाला मिळतात. समजून घ्या. आणि या 5व्याच्या माध्यमातून जर पहिला आणि दुसरा व्यक्ती आला त्यांच्या खरेदीवरती सुद्धा 400 आणि 500 फक्त तुम्हाला मिळणार, ते 500ला मिळत नाहीत, ते चौथ्याच्या पहिल्याला मिळत नाहीत, चौथ्याला मिळत नाहीत, तुमच्या पहिल्याला सुद्धा मिळत नाहीत. सांगायचं काय माहितीये का, की इन्फिनिटी बोनस हा प्रत्येक खरेदीवरती एकदाच वाटला जातो. काही लोकांचं कन्फ्युजन होतं की इथे किती कंपनी वाटू शकणार आहे, पण कुठल्या तरी एकाच व्यक्तीला कंपनी हे पैसे देते, म्हणून हे इन्कम वाटणं पॉसिबल आहे. आता तिसरंच एक्झाम्पल बघूया. इथे लक्षात घ्या, आपण बघतो की तिसऱ्याच्या माध्यमातून पहिला व्यक्ती आला, पहिल्याच्या माध्यमातून त्याचा पहिला आला, आणि त्या पहिल्याच्या माध्यमातून त्याचा पहिला आणि दुसरा आला. हे सगळं 400, 500, 400, 500 इन्कम कुणाला येणार आहे? फक्त तुम्हाला येणार आहे. ही या बिझनेसची खास, ह्या प्लॅनची खास गोष्ट आहे. अनलिमिटेड इन्कम मिळणार आहे इथे, म्हणून त्याला आम्ही म्हणतो कॅपिंग नाहीये, कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाही, कुठल्याही प्रकारचं मॅचिंग करायची गरज नाहीये. सिंगल लेग सारखा इन्कम डेव्हलप होतो. आता एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, पहिल्या व्यक्तीचं काम काहीच चालू नाहीये, दुसऱ्या व्यक्तीचं काम चालू नाहीये, चौथ्या व्यक्तीचं काम चालू नाही, 5व्या व्यक्तीचं काम चालू नाही, फक्त एकाच व्यक्तीचं काम चालू आहे. तिसरा व्यक्ती जो इथे आपण समोर बघतोय, तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जो पहिला दुसरा असे अनलिमिटेड लोक येतात, ह्या प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला इन्कम येतोय. हा सिंगल लेग इन्कम आहे. जगातला हा एकमेव असा प्लॅन आहे जिथे सिंगल लेगचा इन्कम कुठल्या तरी प्रोडक्टच्या कंपनीमध्ये मिळतो, लक्षात घ्या. आणि हे 5,000 रुपये मिळू शकतो, 50,000 रुपये मिळू शकतो, 5 लाख महिना मिळू शकतो, 5 कोटी सुद्धा मिळू शकतो, लक्षात घ्या. डिपेंड करतं किती हा ग्रुप मोठा डेव्हलप होते तुमच्या आणि आमच्या मदतीने. मी असं म्हटलं ना, तुमच्यामुळे, तुमच्या आणि आमच्या मदतीने, राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, बेस्ट इन्कम तुम्ही आता बघितला, इन्फिनिटी बोनस. एवढा चांगला इन्कम दाखवल्यानंतर सुद्धा तुमचं लक्ष मला माहिती कुठे गेलंय. तुम्ही म्हणता सर तिसऱ्याकडनं मिळालं, चौथ्याकडनं मिळालं, 5व्याकडनं मिळालं, 6व्या, 7व्या, 8व्या, 15व्या, 25व्या, 100, 200, 500 व्यक्तीकडनं मिळणार आहे. सर काय असतं माहितीये का, 32 दात ओके असतात, त्यातला एक हालत असतो ना, तिथे नजर जाते नेहमी. स्वभाव आहे, मानवी स्वभाव आहे, राईट? आता लक्षात घ्या, पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं काहीच मिळालं नाही असं तुम्हाला वाटतंय, आणि म्हणूनच तुमच्यासाठी आहे स्टार्ट इन्फिनिटी बोनस, जो तुम्हाला 100% आम्ही देणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं. खास गोष्ट काय, 100% मिळणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून, आणि 50% मिळणार आहे तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या वगैरे वगैरे कडनं. म्हणजे काय,
पहिला आणि दुसरा व्यक्ती फार महत्वाचे तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये. पहिला जो व्यक्ती तुमचा पर्चेसिंग करणार आहे किंवा दुसरा व्यक्ती करणार आहे, याच्याकडनं आयुष्यभर तुम्हाला 100% काय मिळणार आहे? स्टार टीम इन्फिनिटी बोनस. आणि हा फार मोठा इन्कम आहे. आता स्टार टीम इन्फिनिटी बोनस कशाचा मिळतो तुम्हाला ते आपण थोडं एक्झाम्पलच्या माध्यमाने समजून घ्या. आता तुम्ही एका व्यक्तीला ह्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केलं आमच्या मदतीने. मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे, आमच्या मदत. तुम्ही एकट्याने काम करायचं नाही. जो व्यक्ती ह्या सिस्टम मध्ये एकट्याने काम करतो त्याचा बाजीप्रभू होतो. मी नेहमी सांगतो की तुमच्या जीवनाची स्वप्नांची लढाई एकट्याने लढू नका, नाही तर बाजीप्रभू अटळ आहे. आपल्याला मान छाटून घ्यायची नाही स्वप्नांसाठी, राईट? ओके, आपण एकत्रित काम करूया, आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आता समजून घ्या, पहिला जो व्यक्ती आला त्या व्यक्तीच्या माध्यमातून तो व्यक्ती तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या माध्यमातून काय कमवणार आहे? इन्फिनिटी बोनस कमवणार, जो आपण मागच्या स्लाइडमध्ये तुमच्यासाठी बघितला. तुम्हाला मिळतोय म्हणजे तो अजून कुणाला तरी मिळू शकणार आहे ना तसाच इन्कम. आता तो पहिला जो व्यक्ती तुम्ही या बिझनेसमध्ये घेऊन आलेला आहात त्याच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या व्यक्तीच्या माध्यमातून इन्फिनिटी बोनस समजा तो कमवणार आहे 10,000 रुपये. एका महिन्यामध्ये 10,000 रुपये त्यांनी कमवला. कुठून मिळणार आहे? त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्याकडे मिळत नाही, कारण तुम्हाला देखील मिळालेला नव्हता. आता मी तुम्हाला टॉप सिक्रेट सांगतो, इथे पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीकडून पहिल्या व्यक्तीला मिळत नाहीये, कारण ते सगळं इन्कम कुणाला मिळणार आहे? तुम्हाला मिळणार आहे माय डिअर फ्रेंड्स. तुम्हाला मिळणार आहे येस इन्फिनिटी बोनसच्या माध्यमातून. ते डिटेल तुम्हाला नंतर आम्ही समजून सांगू की ट्रेनिंगच्या माध्यमातून समजून सांगू. ओके, आता आपण स्टार्टिंग इन्फिनिटी बोनस समजून घ्या. आता लक्षात घ्या, पहिला व्यक्ती जो आहे ना, हा पहिला व्यक्ती तिसऱ्या, चौथ्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा पाचव्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या एबी किंवा पहिल्या दुसऱ्याच्या माध्यमातून किती पैसे कमवत आहेत? इन्फिनिटी बोनस 10,000 रुपये. माय डिअर फ्रेंड्स, त्या व्यक्तीने पैसे कमवले आणि हा इन्फिनिटी बोनस म्हणजे अमर्याद मिळणारं उत्पन्न आहे. आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना, कोणीतरी अमर्याद उत्पन्न कमवत आहे. नाही, आनंद नाही, आपल्याला महाआनंद व्हायला पाहिजे, महाआनंद. कारण तुम्हाला स्टार्ट इन्फिनिटी बोनस मिळणार आहे 10,000 रुपये. म्हणजे ह्या पहिल्या व्यक्तीने जर 10,000 रुपये इन्फिनिटी बोनस कमवला, कंपनी तुम्हाला तेवढाच 10,000 रुपये इन्फिनिटी बोनस देते, म्हणजे 100%. तसंच दुसऱ्याच्या माध्यमातून सुद्धा जर त्या व्यक्तीने 25,000 रुपये इन्फिनिटी बोनस कमवला, दुसऱ्या व्यक्तीने कमवला, तेवढंच तुम्हाला सुद्धा मिळतो 25,000. म्हणजेच तो किती आहे? 100%. आता तुमचा तिसरा व्यक्ती, चौथा व्यक्ती, पाचवा देखील होता, राईट? आता तिसऱ्याच एक एक्झाम्पल पकडू, जे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या सगळ्यांना लागू पडणार आहे. तिसऱ्या व्यक्तीने समजा इन्फिनिटी बोनस कमवला 50,000 रुपये, त्यातून तुम्हाला मिळणार आहे 25,000 रुपये. म्हणजे ते किती आहे? 50%. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, सगळ्यांकडूनच जर तुम्हाला 50% इन्कम दिला असता स्टार्ट इन्फिनिटी बोनस, तर ठीकठाक झालं असतं. पण पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीकडे किती दिलाय? 100% दिलंय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा पहिला आणि दुसरा व्यक्ती फार महत्वाचा आहे, आणि हा आधार आहे या पूर्ण मार्केटिंग प्लॅनचा, पहिला आणि दुसरा व्यक्ती. ओके, आता इथे लक्षात घ्या माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. समजा तुमच्या या बिझनेसमध्ये फक्त एकच व्यक्ती या बिझनेसमध्ये आला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मागच्या स्लाइडमध्ये, तिसरा व्यक्ती आला किंवा तिसरा व्यक्ती फक्त काम करते, बाकी कोणच काम करत नाही, तरी तुम्हाला इन्फिनिटी बोनस मिळतो. भले तिथे मॅचिंग बोनस मिळणार नाहीये, परंतु इथे मी तुम्हाला म्हणतोय मॅचिंग बोनस सोडा, इन्फिनिटी बोनस पण सोडा. जर एकच व्यक्ती या बिझनेसमध्ये आला तुमचा आणि त्यांनी फक्त इन्फिनिटी बोनस कमवला, तरी सुद्धा तुम्हाला स्टार्ट इन्फिनिटी बोनसच्या माध्यमातून अनलिमिटेड पैसे कमवण्याची संधी आहे माय डिअर फ्रेंड्स. दिस इज द फॅन्टॅस्टिक, येस फॅन्टॅस्टिक प्लॅन. म्हणजे एका व्यक्तीला यशस्वी करून सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकणार आहात, लक्षात घ्या, राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, हा तिसरा इन्कम होता स्टार्ट इन्फिनिटी बोनस. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅचिंग नाहीये किंवा कॅपिंग नाहीये, सिंगल एकसारखा इन्कम आहे माय डिअर फ्रेंड्स. सो 3 प्रकारची उत्पन्न आपण बघितले. मॅचिंग बोनस 1.5 लाख, 3 लाख किंवा 4.5 लाख महिना. इन्फिनिटी बोनस जे 200, 400, 500च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. थर्ड, फोर्थ, फिफ्थ डाउनलाईन पासून पहिले दुसरेचं नेटवर्क, कुठलंही कॅपिंग नाही त्याच्यामध्ये. स्टार्ट इन्फिनिटी बोनस तुम्हाला मिळणार आहे 100% पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीकडनं, आणि नंतर 50% मिळणार आहे. कुठलंही कॅपिंग नाहीये. मगाशी मी रिपीट केल्याप्रमाणे लक्षात घ्या, इथे आयडी अपग्रेड होत नाही, त्यामुळे पहिली पर्चेसिंग करताना तुम्हाला फार 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 काळजी घ्यायची आहे, राईट माय डिअर फ्रेंड्स? चला, या बिझनेसमध्ये जर तुम्हाला मोठा पैसा कमवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सिस्टम फॉलो करावीच लागेल. 100 वर्षांचा इतिहास आहे. ज्या ज्या लोकांनी सिस्टम फॉलो केलेली नाही, काही कालावधीसाठी ती लोक पैसे कमवतात, कदाचित नंतर ते डुप्लिकेट करू शकत नाही किंवा मोठ्या प्रमाणामध्ये टीम हँडल करू शकत नाहीत. हा बिझनेस एकट्याने होण्याचा नाहीये, करायचाच नाहीये. तुमची जबाबदारी फक्त 25% आहे, आणि ही 25% जबाबदारी तुम्हाला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने करून घ्यायची आहे. म्हणजे 12.5% काम तुम्हाला करून घ्यायचं आहे.
तुम्हाला माध्यम बनायचंय. मी माध्यम का म्हणतो लक्षात घ्या, कारण तुम्ही ज्या व्यक्तीच्या माध्यमातून या व्यवसायामध्ये येतात त्यांच्याबरोबर अशी काही यशस्वी मंडळी आहेत जी सगळी मिळून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, तुमच्या पूर्ण टीमला मार्गदर्शन करणार आहेत. आणि या व्यवसायामध्ये मार्गदर्शनाची जबाबदारी 25% असते. ऍक्च्युली ही जबाबदारी तुम्ही सांभाळली पाहिजे, परंतु तुमच्यासाठी दुसरं कोणीतरी जबाबदारी सांभाळतं, म्हणून तुमचं काम 25% त्यांच्याकडे लागतं. त्यानंतर 25% जबाबदारी आहे समत्व कंपनीची. प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस, पडद्यापाठीमागची जी काही भूमिका असते एखाद्या व्यवसायामध्ये, ती सगळं कोण करतं? समर्थ करतं तुमच्या संपूर्ण टीमसाठी. आणि तिसरा पार्ट जो आपला तुमचा हेल्दी पार्टनर आहे, तर समर्थ आर्मी एज्युकेशन सिस्टम. 25% बिझनेस ट्रेनिंग्स जे तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक आहे, तुमच्या ग्रुपसाठी आवश्यक आहेत, ते समर्थ आर्मी तुम्हाला देणार आहे. लक्षात घ्या, 3 सक्सेसफुल पार्टनर तुमच्या सोबत आहेत, समर्थ प्रो, अपलाइन आणि समर्थ आर्मी एज्युकेशन सिस्टम. तुम्हाला जी 25% जबाबदारी पार पडायची ती सुद्धा तुम्हाला, येस माय डिअर फ्रेंड्स, तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या लोकांकडून ती जबाबदारी पार पाडायची. सो इथे तुम्ही एकटे काम करणार नाहीयेत. आणि मला ह्या व्यवसायाची हीच सगळ्यात चांगली गोष्ट वाटते की इथे कुठलाही व्यक्ती एकटा काम करत नाही माय डिअर. त्यांनी एकट्याने काम करायचंच नसतं. आणि म्हणूनच नोकरी केल्यासारखं जरी आपण हा व्यवसाय केला, तर नोकरीमध्ये कसं आपण एकटं काम करणे, अख्खी कंपनी आपल्या सपोर्टला असते, राईट. पण जर समजा दुकान केलं आपण, एखादी हातगाडी लावली, एखादं हॉटेल ओपन केलं, तर एकटंच सगळं आपल्याला स्ट्रगल करायला लागतं, राईट. बऱ्याच वेळा तर घरातली लोक सुद्धा सपोर्ट करत नाहीत. इथे सुद्धा काय माहितीये का, इथे तुम्हाला तुमचे 3 हेल्दी पार्टनर्स आहेत जे 75% जबाबदारी उचलतात. मग मला सांगा, 75% जबाबदारी उचलणारी लोक जर मजबूत आहेत, त्यात तुम्ही सुरुवातीला डळमळीत जरी असला तरी काही फरक पडत नाहीये, कारण 75% येस ही सिस्टम तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, चला आता तुम्ही अशा स्टेज पर्यंत आलेला जिथे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुमच्या कुटुंबासाठी. बोललं जातं, हजारो मैल चालत जायचं असेल तर पहिला पायरा किंवा पहिला टप्पा तुम्हाला पार केला पाहिजे, पहिली पायरी तुम्हाला चढली पाहिजे, पहिले पाऊल तुम्हाला टाकलं पाहिजे. आता लाईफस्टाईल, स्वप्न, पॅसिव्ह इन्कम, आर्थिक स्वतंत्रता, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण हे कधी आपल्याला सतत उतरणार आहे? जर तुम्ही निर्णय घेतलात तर. आणि हा निर्णय तुमच्यासाठी दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आजपर्यंत तुमचे निर्णय बऱ्याच लोकांनी घेतले. झालं काय? आज तुम्ही या प्रेझेंटेशन मध्ये आहात. तुम्ही बऱ्याच लोकांचे निर्णय तुमच्यावरती लादून घेतले. आर्थिक स्वतंत्रता मिळाली का? स्वतःला प्रश्न विचारा. पॅसिव्ह इन्कम सोर्स मिळाला का? नसेल तर लक्षात घ्या, आज तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तुमच्या आर्थिक स्थितीला उंचवण्यासाठी, तुमची स्वप्न, तुमच्या कुटुंबियांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. माय डिअर फ्रेंड्स, जर कन्फ्युजन दूर करायचं असेल तर 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. इफ नॉट समर्थ प्रो देन व्हॉट? जर आज तुम्ही समर्थ प्रो सारखा व्यवसाय नाही करणार पॅसिव्ह इन्कम कमवण्यासाठी, तर दुसरं काय करणार? जर ऑलरेडी तुमच्याकडे मार्ग असता तर तुम्ही ऑलरेडी पॅसिव्ह इन्कम कमवलेलं असतं. जर नसेल तर आज तुम्ही ह्या व्यवसायाला नकार देऊ शकत नाहीये. प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून स्वतः उत्तर घ्या. आज तुम्ही नाही हा व्यवसाय करणार तर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोण दुसरं उचलू शकणार आहे का? माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, कुणाची जबाबदारी आहे? आज या दिवाळीमध्ये जर तुमचं कुटुंब तुमच्याकडे नजर लावून नाही बघितलं तर कुणाकडे बघितलं? त्यांच्या नजरा कुणाकडे होत्या? तुमच्याकडे होत्या. जबाबदारी कुणाची आहे हा व्यवसाय करण्याची? तुमची आहे. माय डिअर फ्रेंड्स, तिसरा प्रश्न, आत्ता नाही तर कधी? येणारी दिवाळी किमान आपली अजून धूमधडाक्यात जावी यासाठी ह्या दिवाळीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणजे आत्ताच निर्णय घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इथून पाठीमागच्या बऱ्याच दिवाळी ज्या पद्धतीने आपण घालवल्या, कदाचित तशाच प्रकारे ही दिवाळी सुद्धा आपली गेलेली असावी, कमी जास्त अधिक प्रमाणात, पण पॅसिव्ह इन्कम तर नाही कमवलेलं. सो माय डिअर फ्रेंड्स, एकट्याने काम करायचं नाहीये. निर्णय घेण्यासाठी सुद्धा आम्ही आज तुम्हाला मदत केली आहे, पण निर्णय तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे, समर्पण करायचंय, तुम्हाला करायचंय आणि आता सुरुवात करायची. रजिस्ट्रेशन ॲब्सोल्युटली फ्री आहे माय डिअर फ्रेंड्स. सो आज रजिस्टर करा आणि तुमची पहिली पर्चेसिंग देखील आजच करा. शुभस्य शीघ्रम. लक्षात घ्या, मुहूर्त वगैरे असं काही नसतो. आजच्या दिवसामध्ये खूप बालक लोकांनी भारतामध्ये काय जगामध्ये जन्म घेतलेला आहे. येस ऑर नो? तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कक्षेमध्ये एक नवीन व्यवसायाने जन्म घेतलेला आहे, तुमच्या विचारांमध्ये तो जन्म घेतलेला आहे. त्याला सोडू नका. तुम्ही जो आतमधून जो सकारात्मक विचार करताय, लक्षात घ्या, जे तुम्हाला वाटतं की यस इथे माझं काहीतरी होऊ शकतं, डिसिजन घ्या. ज्या व्यक्तीने तुम्हाला आज इथे इन्व्हाइट केले, हा व्हिडिओ शेअर केलाय किंवा हे प्रेझेंटेशन शेअर केलंय, त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि हा व्यवसायाला सुरुवात करा. माय डिअर फ्रेंड्स, तुमची पहिली खरेदी लगेच करा. वेलकम टू आवर फॅमिली माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आवर फॅमिली. थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सिरियसली आज ह्या बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये सामील झालात. तुम्ही समजून घेतली संकल्पना. माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या परिवारासाठी एक चांगला निर्णय घेतलाय हा व्यवसाय करण्याचा. सो ही योग्य संधी आहे तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी. सो या संधीमध्ये सामील होऊया
आणि लक्षात घ्या, आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूया. धन्यवाद.